नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, तुम्हाला मी थोडंसं एक सांगते आहेत की आज जो मानिनी काकूनी काव्याच्या बाजूने जो स्टँड घेतला ना, तो मला खूप आवडलेला आहे आणि तो तुम्हालासुद्धा आवडेल. पण तुम्ही हा रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल की मानिनी काकूंनी काव्याबद्दल जो स्टँड घेतला तो अगदी योग्यच घेतलेला आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूसाठी. आणि इकडे बघा, आपण नंदिनी बघतो की खूप सदम्यात असते आणि ती म्हणते की दोन प्रेम करणारी जीवांनी एकत्र यायलाच हवं. ती म्हणते की तुम्ही एकत्र या, तुम्ही नक्की एकत्र याल, मी तुमचं लग्न लावून देते. बघा ना प्रेक्षकांनो, इकडे यांच्या मनातही काही नसतं, ते हिच्या ओठांवर आलेलं असतं. पण असो, आता इकडे बाबा म्हणतात की नाही नाही नंदिनी, आणि तिच्याजवळ जातात. ते म्हणतात की काय काय बोलतेस तू हे. आणि नंदिनी म्हणते की आई बाबा. ती म्हणते की आपण झालेली चूक सुधारूया. मानिनी ताई म्हणतात की अगं. बाबा म्हणतात नाही नाही अगं, पण नंदिनी ऐकत नाही आणि म्हणते की आपण या दोघांचं लग्न लावून देऊयात. आणि इकडे जीवा म्हणतो की नंदिनी नंदिनी ऐक ना ऐक ना, तू 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 भानावर ये, तू भानावर ये. ते म्हणतात की नंदिनी ऐक माझं. काव्या जीवा पाड तिला सांगत असतो की माझ्यात आणि काव्यात काहीच उरलेलं नाहीये. जीवा म्हणतो की आम्ही कधीच मूव ऑन झालोय, खरंच काहीच नाहीयेत आता आमच्यात. जीवा म्हणतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे, फक्त तुझ्यावर. आणि जीवा म्हणतो की तिच्यावर होतं त्याच्या कित्येक पटीने जास्त. आणि ही नंदिनी खूप खूप चिडते, त्याची कॉलर पकडते आणि म्हणते की अजून किती खोटं बोलणार आहात जीवा तुम्ही. बघा प्रेक्षकांनो, आपल्याला नंदिनीचं वेगळंच रूप बघायला भेटलेलं आहे. तिकडे ही रम्या आणि वसवात फक्त मज्जा बघत असतात. आणि ही नंदिनी म्हणते की किती वेळा ते बोल्ट मधले हात तुमचे आणि काव्याचे होते, तुमच्या छातीवर काव्याचा नावाचा टॅटू होता. नंदिनी म्हणते की तुमच्या आयुष्यातली मिसके काव्या होती जीवा. नंदिनी म्हणते की तुम्ही ज्या मुलीवर प्रेम करत होता ती मुलगी काव्य होती. तिच्या आठवणी तुम्ही लग्नानंतरही जळत राहिलात. ती तुमच्या आयुष्यात आलेली फक्त एक तडजोड होती. आणि बघा प्रेक्षकांनो, नंदिनी त्याला ढकलते आणि म्हणते की हो, फक्त तडजोड होती. नंदिनी म्हणते की तुमचं प्रेम ही होती, तुमचं सिक्रेट ही होती. तुम्ही तर मला एवढाही दर्जा दिला नाहीत की की तुमचं सिक्रेट तुम्ही माझ्याशी शेअर कराल. मग माझ्यावर तुमचं प्रेम आहे असं तुम्ही कसं काय म्हणू शकता. आणि नंदिनी म्हणते की तुमचं पहिलं आणि शेवटचं प्रेम माझी बहीण काव्य आहे. नंदिनी म्हणते की मी तुम्हाला लागलेली एक सवय आहे, लागताना जी नकळत लागते पण ठरवून सोडवावी लागते. आणि जीवा म्हणतो की नाही नाही. नंदिनी म्हणते की मला ठरवून सोडा. बघा प्रेक्षकांनो, ही नंदिनी पार तर टोकालाच टेकलेली आहे. ती म्हणते की मी स्वतःच्या हाताने तुमचं लग्न लावून देईल. ज्या दोघांमध्ये कुठलंच प्रकारचं नातं उरलेलं नाहीये प्रेक्षकांनो, आता ही नंदिनी त्या दोघांचं लग्न लावायला तयार झाली. बघा आता बघूया पुढे काय काय होतं ते. आणि इकडे काव्या म्हणते की ताई असं नको करू प्लीज ताई, हा अनर्थ आहेत सगळा, प्लीज असं काही करू नकोस ग ताई, जीवा तुझेच आहेत ग. आणि ही काव्याना प्रेक्षकांनो हात जोडत असते. नंदिनी म्हणते की तू पण तर माझीच आहेत ना काव्या. नंदिनी म्हणते की माझा जीव अडकलाय तुझ्यात कायमचा. नंदिनी म्हणते की माहिती आहे ना तुला. नंदिनी विचारते की का नाही सांगितलंस मला. नंदिनी बिचारीला वाईट वाटतं. ती म्हणते की किती विश्वास होता ग माझा तुझ्यावर. आणि ही नंदिनी म्हणते की जगात कुणावर नाही तर माझ्या छोट्या बहिणीवर विश्वास होता ग. नंदिनी म्हणते की मला का नाही सांगितलंस ग हे. आणि बघा प्रेक्षकांनो, ही काव्य म्हणते की सांगणार होते, गृहप्रवेश केल्या केल्या सांगणार होते की मला या घरातल्या दुसऱ्या मुलाबरोबर गृहप्रवेश करायचा आहे. मी तुला सांगायच्या आधीच तू लग्न करून जीवाच्या शेजारी उभी होतीस ग ताई. बघा प्रेक्षकांनो, तो सीन सुद्धा यांनी दाखवून दिलेला आहे. जीवा काव्या म्हणते की माझ्या पाठोपाठ तूच या घरात लग्न करून जीवासोबत आली ताई. आणि काव्य म्हणते की जीवाने हे का केलं हे तुम्हाला माहित नव्हतं, पण मला सगळं कळत होतं ताई. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे मानिनीलाही आठवतं. त्या म्हणतात की आज इथे आपण जीवाचा मोठेपणा बघितला आणि आम्हाला दोघांनाही त्याचा अभिमान आहे. आणि इकडे बाबा म्हणतात की आम्ही कोणी सुचवण्यापेक्षा
त्याच्या स्वतःलाच हे वाटलं आणि त्यानेच तो पुढाकार घेतला. बाबा म्हणतात जीवाने तिच्या हातावर तिच्या डोक्यावर हात ठेवून तिच्याशी लग्न करायचा निर्णय घेतला. खरंच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणते की नाही नाही काव्या, हे जे तू सांगतेस ना हे घरी आल्यावर सांगतेस. आणि नंदिनी म्हणते की मी जेव्हा मंडपात आले तेव्हा तुझं लग्न झालं होतं, माझं लग्न नव्हतं झालं. आणि नंदिनी म्हणते की हे जर मला तू तेव्हाच सांगितलं असतं ना काव्या, खरंच सांगते तुझी ही ताई आयुष्यभर अविवाहित राहिली असती. नंदिनी म्हणते की फक्त तुझ्यासाठी. नंदिनी म्हणते की फक्त एकदा मला सांगायचं होतंच ग बाळा, की ताई पार्थ बरोबरचं हे लग्न माझ्यासाठी अनर्थ आहे, सोडव मला ह्या लग्नातून. नंदिनी म्हणते की काहीतरी केलं असतं ग आपण. नंदिनी म्हणते की किमान मी जीवांना माझ्याशी लग्नच करू दिलं नसतं. नंदिनी म्हणते की निदान मला नाही तर पार्थला सुद्धा सांगायचं होतं. नंदिनी म्हणते की गावात नाही, इथे मुंबईत आल्यावर सांगायचं होतं. नंदिनी तिच्या गालावर हात ठेवून म्हणते की एकदा बोलायचं होतंच ग शोना, मी नसते आले ग मध्ये, का गप्प राहिलीस? काव्या म्हणते की मी गप्प राहिले कारण माझ्या बोलण्याने मी किती जणांचे संसार मोडणार होती. कारण आधीच एक लग्न मोडलं होतं तुझं माझ्यामुळे. कारण तुझ्या आधीच मला तुझ्या जागी उभं राहायला लागलं होतं तिथे. जीवाने तुझ्या डोक्यावर हात ठेवला, तू त्याला मनापासून स्वीकारलंस ताई. तू त्याच्यासोबत सप्तपदी चालली, तुझं तेही लग्न मोडायला हवं होतंस का मी? काव्या म्हणते की काका काकूने काय करायचं, त्यांनी काय हे सहन करायचं सांग ना. गावकरी, आपले जवळचे नातेवाईक, आपले सगळ्यांनीच त्यांच्यावर टीकेची सूड उठवली. काका काकू, आपले आई बाबा आणि पार्थवर सुद्धा. आणि इकडे काव्य हात जोडते आणि म्हणते की म्हणूनच काही बोलले नाही ग ताई, मी नाही बोलू शकले, मी गप्प राहिले ग, मला नाही बोलता आलं ग. काव्या म्हणते की ताई हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव, आमच्यात आता असं काहीच नाही, खरंच सांगते, काही नाही आमच्यात. काव्या म्हणते की प्लीज प्लीज मला समजून घे ग ताई. आणि जीवा पण म्हणतो की काव्या एकदम बरोबर बोलतेस ग नंदिनी. जीवा म्हणतो की तिने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तुला डिवोर्सचा पर्याय दिला होता, तेव्हा तूच तिला म्हणाली सगळं की लग्नानंतर होईलच प्रेम. नंदिनी जीवाकडे बघून म्हणती की कारण मला असं वाटलं होतं की लग्नानंतर होईल प्रेम. तिथे गावात माझ्या पुढे वनवा पेटला होता, माझ्याशी लग्न करून त्या अग्निपरीक्षेत तुम्ही वाचवलं मला जीवा. नंदिनी म्हणते की त्यासाठी मी तुमची आयुष्यभर ऋणी राहील. नंदिनी त्याला म्हणते की कोणीतरी हातात धरलेल्या हातापेक्षा त्यावेळी तुम्ही डोक्यावर ठेवलेल्या हाताचं मोल जास्त होतं माझ्यासाठी. नंदिनी म्हणते की आता मला असं वाटतं तो हात तुम्ही माझ्या डोक्यावर नाही तर काव्याच्या डोक्यावर ठेवायला पाहिजे होता. इकडे काव्या म्हणते की ताई, नंदिनी म्हणती तिने नाही सांगितलं तर तुम्ही सांगू शकला असता ना जीवा, तुम्ही सांगू शकला असता की तुमचं प्रेम आहे एकमेकांवर, तुम्ही का नाही सांगितलंस? मला नाही सांगितलं, आईंना बाबांना कुणाला तरी. बघा आता नंदिनी खाली उतरते आणि म्हणते की हे पार्थ, हे भाऊ आहेत ना तुमचे, जवळचा मित्र मानता ना तुम्ही यांना पण नाही सांगितलं. आणि बघा जीवा पण म्हणतो की नंदिनी कसं सांगणार होतो मी, सांग ना कसं सांगणार होतो? काव्याचं आणि दादाचं आधीच लग्न लागलं होतं, कुठल्या तोंडाने सांगणार होतो मी? नंदिनी म्हणते की ज्या तोंडाने डिवोर्सची कबुली दिली त्याच तोंडाने. बघा प्रेक्षकांनो, आता डिवोर्सचं पण सगळ्यांसमोर आलेलं आहे. बघा प्रेक्षकांनो, आता हे एक वेगळंच प्रकरण आलं बाहेर आणि बाबा म्हणतात की डिवोर्स. आणि बघा इकडे रम्या म्हणते बघितलंस, इकडे वसू आत्या सुद्धा तोंडाला हात लावता आणि म्हणतात यांचं कधी. इकडे मानिनी काकू म्हणतात नंदिनी, बाबाही तिच्या जवळ येतात आणि म्हणतात की काय. मानिनी काकू म्हणतात काय बोलतेस नंदिनी. आणि बघा इकडे जीवा म्हणतो की नंदिनी तू काय हे. नंदिनी म्हणते की काय झालं, नव्हतं सांगायचं? नंदिनी म्हणते की अजून किती लपवणार आहोत आपण, जे वेळीच बोलायला होतं ते बोललो नाही तर काय झालं, दिसतं आहेत ना डोळ्यांना, तरीही सिक्रेट्स ठेवायचे आहेत तुम्हाला. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे पार्थ पण उठतो आणि म्हणतो की नाही, आता कोणाचेही कुठलेच सिक्रेट नकोय. पार्थ म्हणतो की बरं झालं हे बाहेर येतंय ना, तेच बरं झालं. पार्थ म्हणतो खरं तर हा लपण डाव आधीच थांबवायला हवा होता. इकडे हा पार्थ म्हणतो की पण आई बाबा काळजी करू नका, नंदिनी बरोबर बोलतायत. आणि पार्थ म्हणतो की आम्ही मोकळं करून टाकूयात यांना. आणि बघा इकडे आबांना आणि मानिनी काकूंना खूप मोठा धक्का बसतो.
पार्थ म्हणतो की नकोय मला हे लग्न. बघा प्रेक्षकांनो, पण इकडे ही रम्या आणि वसू आत्या यांना खूप आनंद झालेला दिसतोय, पण यांना माहित नाही की यांचं एकमेकांवर किती प्रेम आहेत. हे जेवढे वेगळे होतील तेवढ्याच लवकर हे एकमेकांमध्ये अजून गुंतत जातील. मला काहीच नकोय. पार्थ म्हणतो की काही कठीण जाणार नाहीयेत माझ्या आणि काव्याच्या डिवोर्स नंतर. बघा विक्रम दादा म्हणतात की पार्थ पार्थ अरे काय बडबडतोयस तू हे? तुमचं आणि नंदिनीचं काय काय चाललं काय हे? डिवोर्स आणि कोणाचा काय? कोणी डिवोर्स वगैरे घेणार नाहीयेत मुकाट्यानं तुम्ही. तेवढ्यात नंदिनी म्हणते की सॉरी बाबा, आता वेळ गेली आहे. आणि इकडे नंदिनी म्हणते की आम्ही सगळ्यांनी खूप आधीच डिवोर्स फाईल केले आहेत. बघा, आणि हे आत्ताही सांगते आहे नंदिनी. यामुळेच तर यांना अजून धक्का बसतो. जीवा म्हणतो की नंदिनी हात जोडून बिचारा खूप विनवण्या करतो आणि म्हणतो की नंदिनी बस बस कर आता, नंदिनी बस कर. नंदिनी म्हणते की नाही जीवा, हात तुम्ही नाही मी जोडले पाहिजेत तुमच्या समोर. तुमच्या समोर काव्यासमोर मी हात जोडले पाहिजे. नंदिनी बघा स्वतःलाच गिल्टी समजते आणि म्हणते की चूक माझी आहे. नाही नाही, चूक माझीच आहे. मी नसते तर तुम्हा दोघांचं लग्न झालं असतं. मी नसते तर तुम्हाला तुमचं प्रेम मिळालं असतं. मी नसते ना तर अशा 3-3 आयुष्यांची फरफड नसती झाली. ही नंदिनी बघा म्हणते भर मांडवातून मला कोणीतरी पळवून नेलं, पण आल्यावर सगळ्यात जास्त धिंडोडे निघाले माझ्या मनाचे. नंदिनी म्हणते की तुम्ही तुम्ही का वाचवलंस मला? का असं परत आणलंस मला? नंदिनी म्हणते की एक सांगू का जीवा? नंदिनी म्हणते की माझ्या डोक्यावर हात ठेवण्याचा निर्णय तुमचा होता. का केलं तुम्ही हे? तेव्हा जर तुम्ही मला टॅटू दाखवला असता, तुमच्या छातीवर काव्या नाव हे बघून मी आल्या पावली निघून गेले असते. तुमचं जर माझ्याशी लग्न झालं नसतं तर तुमचं काव्याशी लग्न झालं असतं जीवा. नंदिनी म्हणते की अजूनही वेळ गेलेली नाहीये जीवा, मी तुमच्या आयुष्यातून बाजूला होते. बघा प्रेक्षकांनो, ही नंदिनी त्याला सांगते की अजूनही तुम्ही काव्याशी लग्न करू शकता. आणि बघा प्रेक्षकांनो, याची जीवाला अपेक्षा पण नसते की त्याचं लग्न काव्यासोबत व्हावं. त्याचं तर प्रेम या नंदिनीवर आहेत. आणि जीवा म्हणतो की काय लग्नानंतर होईल प्रेम नकोच, लग्नाआधीचं प्रेम जिंकू दे. दोन प्रेम करणारे जीव एकत्र येऊ देत.